चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र TET एक्झामसाठी बुद्धिमत्ता इंटेलिजन्स हा घटक आपण पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर प्रस्तावना, बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय हे शोधण्याचा अनेक मानसशास्त्रज्ञांनी प्रयत्न केला, परंतु बुद्धीचे स्वरूप कळणे खरोखर अवघड झाले आहे. याबद्दल अनेक मतांतरे आहेत. अनेक जण असे म्हणतात की देवाला जर काही मागायचे असेल तर चांगली बुद्धिमत्ता मागा असे म्हटले जाते, आणि ज्यावरून आपल्या जीवनामध्ये बुद्धिमत्तेचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला दिसून येते. व्यक्तीचे वैयक्तिक जीवन असो, व्यावहारिक, सामाजिक, आर्थिक, प्रत्येक ठिकाणी बुद्धिमत्तेची गरज भासते. व्यक्तिगत व सामूहिक जीवनात विविध समस्या प्रत्येक व्यक्ती बुद्धीच्या जोरावर सोडवत असतो. एखादी समस्या सोडवण्यासाठी आपण बुद्धीचा उपयोग करतो, म्हणजे सर्वप्रथम समस्या सोडवण्याचे मार्ग शोधून विशिष्ट मार्ग ठरवितो, क्रियाशील राहून समायोजन साधण्याचा प्रयत्न करतो आणि आपण केलेल्या प्रयत्नाची चिकित्सा करून त्यात योग्य तो बदल करतो. त्यानंतर बहुआयामी बुद्धिमत्ता यांचा सिद्धांत. आधुनिक संबोधन बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत आणि बहुआयामी सिद्धांत हा गिलफोर्ड यांनी मांडलेला आहे. तर इसवी सन 1959 मध्ये गिलफोर्ड यांनी 3 फेजेस ऑफ इंटेलेक्ट हा बुद्धिमत्तेसंबंधी प्रबंध लिहिला. त्यामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेविषयी नवीन उत्पत्ती मांडली. बुद्धी ही एक घटक नाही, तर द्विघटक नाही, तर त्रिघटक नाही, तर तिला बहुघटकी म्हणता येणार नाही, तर ती 120 घटांनी बनलेली आहे. या सिद्धांतामुळे समस्या, विचार प्रक्रिया, निर्णायक विचार अशा अनेक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली. आतापर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेचे विविध घटक भाषिक स्वरूपात मांडले आहे, परंतु गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे स्वरूप संरचनेच्या रूपात मांडले. आता पहा, गिलफोर्ड यांनी आशयाचे 4 प्रकारे, प्रक्रियेचे 5 आणि निर्मितीचे 6 असे एकूण म्हणजे 120 बुद्धिमत्तेचे घटक त्यांनी सुचवलेले आहेत. पुढे संशोधनातून 150 पैलू असल्याचे मानले. या 120 घटकात व्यक्तीच्या सर्व मानसिक क्रियांचा समावेश होतो. तसेच गिलफोर्ड यांनी या 120 घटकाव्यतिरिक्त सुद्धा आणखी एक अत्युच्च मानसिक घटक, तो म्हणतो सृजनशीलता, असे सांगितलेले आहेत. म्हणजे गिलफोर्ड यांनी काय केलेले आहे, ते 120 बुद्धिमत्तेचे घटक त्यांनी सुचवलेले आहेत, आणि याही घटकाव्यतिरिक्त मानसिक घटक म्हणजे सृजनशीलता हा एक घटक आहे, असं त्यांनी काय केलेलं आहे तर सांगितलेलं आहे. ही संरचना 3 मितीत बघायला मिळते: एक आशय, क्रिया आणि निर्मिती. हा पहा, त्यांचा आशय, निर्मिती आणि क्रिया यांचा हा इथे काय दिलेला आहे, ते एक बॉक्स दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या घटकांचं कसं वर्णन केलेलं आहे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे बुद्धिमान कसोट्या. व्यक्तिगत कसोटी, सामूहिक कसोटी. व्यक्तिगत कसोटी, सामूहिक कसोट्या. त्यामध्ये व्यक्तिगत कसोट्यामध्ये शाब्दिक किंवा भाषिक, अशाब्दिक किंवा अभाषिक आणि कृती कसोट्या. सामूहिक कसोट्यामध्ये शाब्दिक किंवा भाषिक, अशाब्दिक किंवा अभाषिक. आता बुद्धिमापन चाचण्याचे प्रकार. चाचणी देण्याच्या पद्धतीनुसार आणि चाचणी साहित्य प्रकारानुसार वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या आणि सामूहिक बुद्धिमापन चाचण्या, तर भाषिक बुद्धिमापन चाचण्या आणि अभाषिक बुद्धिमापन चाचण्या.
चाचण्या. त्यानंतर आहे मानसिक वय. आता मानसिक वय या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. बुद्धिमापन क्षेत्रामध्ये अल्फ्रेड बिने यांनी केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे मानसिक वयाचा शोध लावणे. म्हणजे मानसिक वयाचा शोध कोणी लावला तर अल्फ्रेड बिने या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. ही संकल्पना सर्वप्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली. व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वयाइतकाच असतोच असे नाही. बिने याने विशिष्ट वयोगटासाठी उपचाचण्या तयार केल्या व विविध व्यक्तीच्या मानसिक वयाचे मोजमाप केले. व्यक्ती ज्या वयासाठीची चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्ती मानसिक वय होय. तर व्यक्तीचे शारीरिक व मानसिक वय या दोघांच्या मदतीने बुद्धिगुणांक काढता येतो. तर पहा आता बुद्धिगुणांक याचं सूत्र काय? IQ मानसिक वय MA भागिले शारीरिक वय CA गुणिले 100 हे बुद्धिगुणांकांचं काय तर सूत्र आहे. आणि हे सूत्र अल्फ्रेड बिने या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे. बुद्धिगुणांक काढण्यासाठी मानसिक वय शोधावे लागते व त्यासाठी बुद्धिमापन कसोट्याचा वापर केला जातो. व्यक्तीचे जेवढे शारीरिक वय असते त्यासाठी तेवढ्या वयासाठी तयार केलेल्या व्यक्तिगत कसोट्या दिल्या जातात. त्यातील प्रश्न अचूक सोडविता आले तर त्या पुढील वयाची कसोटी दिली जाते. व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठीची कसोटी अचूकपणे सोडविते ते वय म्हणजे त्या व्यक्तीचे मानसिक वय होय. त्या आधारावर मानसिक वय निश्चित करून बुद्धिगुणांक काढला जातो. व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठी चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्तीचे मानसिक वय होय. त्यानंतर आहे आता बुद्धिगुणांक कसा काढला जातो तर पहा. व्यक्ती शारीरिक वय वर्षामध्ये दिलेला आहे आणि ज्या वयाच्या चाचणीतील सर्व घटक व्यक्तीने अचूकपणे आणि पुन्हा त्यांचं मानसिक वय दिलेलं आहे. त्यामध्ये 3 मुलींची किंवा 3 व्यक्तींची नावे दिलेली आहेत. जान्हवी तिचं शारीरिक वय आहे 10 आणि पुन्हा आहे तिनं त्यात सर्व घटक व्यक्ती अचूकपणे तिने 12 सोडवलेले आहेत. मानसिक वय आहे तिचं 12. तर अश्विनीचं वय आहे शारीरिक वय आहे 10 तिने अचूकपणे 10 सोडवलेले आहेत चाचणीत. तर मानसिक वय आहे 10. कविताचं 10 आहे तर 8 आणि 8. तर बुद्धिगुणांक जर्मन शास्त्रज्ञ विल्यम स्टर यांनी 1912 मध्ये सर्वप्रथम मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात बुद्धिगुणांक ही संकल्पना मांडली. स्टर्न यांनी या सूत्राद्वारे बुद्धिगुणांकाचे मापन केले आणि त्यानंतर टर्मन यांनी मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तरास 100 ने गुणून सूत्रात बदल केला आणि हे सूत्र खालीलप्रमाणे आहे. तर पहा बुद्धिगुणांक IQ बरोबर मानसिक वय MA भागिले शारीरिक वय CA गुणिले 100. बुद्धिगुणांकाची संकल्पना पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. जान्हवी 12 शारीरिक वय तिचं आहे 10. तर मानसिक वय आणि शारीरिक वय यांचा संबंध तर मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा जास्त. बुद्धिगुणांक आहे 120 सामान्यपेक्षा अधिक. अश्विनीचं आहे मानसिक वय 10 शारीरिक वय आहे तिचं 10. शारीरिक वय आणि शारीरिक वय यांचा संबंध म्हणजेच मानसिक वय आणि शारीरिक वया इतकेच आहे. म्हणजेच तिचा बुद्धिगुणांक 100 म्हणजे सामान्य आहे. कविताचं आहे मानसिक वय 8 आणि शारीरिक वय आहे 10 म्हणजे मानसिक वय आणि शारीरिक वयापेक्षा काय तर कमी आहे. म्हणजे तिचा बुद्धिगुणांक आहे 80 म्हणजे सामान्यपेक्षा कमी. बुद्धिगुणांक निश्चित झाला की त्यानुसार वर्गीकरण तयार केले जाते. टर्मन यांनी व्यक्तीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे मांडले आहे. हा तक्ता अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टीने आहे. तर बुद्धिगुणांक वर्गीकरण आणि प्रमाण शेकडा 140 व त्यापेक्षा जास्त ज्याचा बुद्धिगुणांक असतो त्याला आपण काय म्हणतो तर अलौकिक म्हणजे जिनियस आपण म्हणतो.
त्यानंतर 130 ते 139 त्याला आपण असामान्य एक्स्ट्राऑर्डिनरी असे आपण म्हणतो. 120 ते 129 कुशाग्र. त्यानंतर 110 ते 119 शीघ्र बुद्धिमत्तेचा असे आपण म्हणतो. 90 ते 109 सामान्य. 80 ते 89 उपसामान्य. 70 ते 79 अतिसामान्य. 60 ते 69 अल्पबुद्धी. 40 ते 59 मंदबुद्धीचा व्यक्ती असे आपण म्हणतो. तसेच 20 ते 39 जड बुद्धीचा व्यक्ती असे म्हणतो. तर 20 पेक्षा कमी निर्बुद्ध असे म्हणतो. अशा पद्धतीने तुमचा हा बुद्धिमत्ता इंटेलिजन्स हा तुमचा चॅप्टर होता. ह्या जर नोट्स तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा. धन्यवाद.